पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या मोबाईलच्या शोधासाठी आता पुणे पोलिसांचं एक पथक गुनाट या गावामध्ये दाखल झालंय। आरोपी दत्ता गाडे ज्या शेतशिवारामध्ये फिरला ते सर्व शेतशिवार पिंजून काढून दत्ता गाडीच्या मोबाईलचा शोध पुणे पोलीस घेताना पाहायला मिळतंय आणि याचाच घटनास्थळावरून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला त्याच्या गुनाट गावात पोलिसांनी 72 तास तपास करून त्याला अटक केली। मात्र आता दत्ता गाडे प्रकरणात नवनवीन अपडेट आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत। पुणे पोलिसांचं पथक दत्ता गाडेचा मोबाईल आणि जे काही आहे तपास त्या अनुषंगाने या ठिकाणी सध्या त्याच्या गुनाट गावात दाखल झालेले आहे। पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचची एक टीम या ठिकाणी दाखल झाली असून दत्ता गाडेच्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेतला जाणार आहे। दत्ता गाडे ज्या शेतशिवारात फिरला त्या सर्व शेतशिवारात या ठिकाणी पोलीस आता त्याचा मोबाईलचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरोपी दत्ता गाडे सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी तपासासाठी याला या ठिकाणी आणलेले आहे आणि त्या अनुषंगाने पुणे पोलीस सर्व खबरदारी घेताना पाहायला मिळत असून दिवसेंदिवस दत्ता गाडे प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येताना पाहायला मिळत आहेत खरं तर। आणि दत्ता गाडेचा मोबाईलचा शोध घेतल्यानंतर तपासाची चक्र अजून फिरली जाऊ शकतात। महत्वाचे पुरावे या दत्ता गाडेच्या मोबाईल मधून हाती येऊ शकतात। या अनुषंगाने सध्या पुणे पोलिसांचं पथक हे गुनाट गावात दत्ता गाडेचा मोबाईलचा शोध घेताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।